नमस्कार सर्वांचे. तर मी अर्चना, तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर हा ब्लाऊज पीस आहे, तर याचा प्रिन्स कटचा पूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर सर्वात आधी जो आहे मी डबल फोल्ड करून घेतलेला आहे कापड. बघू शकता, घडी घालून ठेवलेली आहे आणि पाठीमागची जेवढी उंची आहे ना त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. 13-14 घेतलेली आहे आणि इथे गळा आहे 2.5 इंचावर, शोल्डर आहे 3 इंचावर. आता मी इथे पुन्हा खालून इथे चेक करते, इथे पण बरोबर मी टाकलेलं आहे का 14 झालेलं आहे. 14 माप बरोबर आहे खालून पण. त्यानंतर खालून आपल्याला इथे थोडं 6 इंचाच्या इथे टिक करून घेते मी इथे छातीचं माप टाकण्यासाठी. छाती आहे 34, त्याचा चौथा भाग येतो 8.5 आणि 8.5मध्ये आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचा आहे. आणि आता 8.5, 9.5, 10.5. मग आता इथे मी 10.5 इंचाच्या इथे टिक करून घेते अशा प्रकारे. त्यानंतर कंबर इथे येते, कमरेचं माप हे येते 28. 28चा चौथा भाग येतो 7. 7मध्ये आपल्याला 2.5 इंच वाढवून घ्यायचे. 8, 9, 9.5. आता इथे मी टिक करून घेतलेली आहे. इथे सर्व चेक करून घेते इथे मेजरमेंट बरोबर आहेत का. आणि पट्टीच्या सहाय्याने आता पूर्ण मी इथे बॉक्स तयार करून घेते आपला हा पाठीमागचा. याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन तुम्ही आणखीन सोडू शकता. एक्स्ट्रा मार्जिन सोडली तरी काय प्रॉब्लेम नाही, आपण ते फिटिंगमध्ये करू शकतो. आणि आता मी इथे पूर्ण बॉक्स रेडी करून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. आता मी इथे 1 इंचाची इथे टिक केलेली आहे आणि क्रॉस अशी लाईन मारून घेते पट्टीने. आपल्याला मुंडाचा शेप द्यायचा, इथे मुंडा बनवायचा आहे. इथे मी 1 इंचावरती आधी टिक करून घेते आणि त्यानंतर 1.5 इंचावरती. 1 इंचावरती जो आहे ना तो आपल्याला आतमधला शेप करून घ्यायचा आहे. आतमधला जो आपला भाग असतो तो, आणि जो वरचा आहे ना तो आपल्याला बाहेरचा शेप करून घ्यायचा आहे. ठीक आहे, एवढं झालं आता आपलं. आता खालून आपल्याला प्रिन्स कटसाठी 3.5 इंचाचं इथे अंतर ठेवायचं आहे. वरून आपल्याला 4.5 इंचाचं अंतर ठेवायचं आहे. इथे आपण लाईन मारून घेतली एवढी आणि त्यानंतर खालून 1/2 इंच आणि इथून पण 1/2 इंच ते झालं आता. आणि इथे असं आपल्याला टक्स जसं मारतो आपण असा पट्टीच्या सहाय्याने आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे, आखून घ्यायचं. आणि वरून 4.5 इंच ठेवून इथे गळा तयार करून घ्यायचा आपल्याला पुढचा 6 इंचावर. आणि इथे असा बघू शकता अर्धा असा गोलाकार आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे प्रिन्स कटचा. मुंड्याच्या मधून आपल्याला न्यायचा आहे तो शेवटपर्यंत. आपली झालेली आहे आता प्रिन्स कटची कटिंग आणि पाठीमागच्या भागाची कटिंग आपण सोबत केलेली आहे. म्हणजे आता इथे मी पूर्ण हे कटिंग करून घेते. म्हणजे पाठीमागच्या भागावरूनच आपण पुढची जी आहे ती कटिंग करणार आहोत. ती कशी करणार आहोत ते तुम्हाला आता दिसेलच. पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यानंतर आता हे बघू शकता दोन्ही जे ओपन साईड आहे माझ्या बाजूने आहे. आता आपला जो पुढचा भाग आहे ना तो इथे आपल्याला छापून घ्यायचा आहे. तर सर्वात आधी पाठीमागचा भाग ओपन केल्याच्यानंतर जी घडी असते ना आपली घडी, ती घडीच्या इथे आपल्याला व्यवस्थित ठेवून शेवटी आपल्याला थोडं अंतर ठेवून 1/2 इंचाचं अंतर ठेवून आपल्याला पूर्ण हा पुढच्या भागाचा इथे छापून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे मी छापून घेतलेला आहे. फक्त आपल्याला पुढच्या साईडने आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवून घ्यायचं आहे. जिथे मी खालून टिक केलेली आहे तुम्ही बघू शकता, ते तुम्हाला दाखवते मी नंतर. आता इथे या साईडला बघा, इथे मी आहे ना 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेलं आहे. आणि आता जसं छापलेलं आहे ना तसं इथे मी ड्रॉ करून घेणार आहे. आणि आपल्याला अलीकडच्या लाईनने ड्रॉ करायचं आहे इथे बघा, या खालच्या इकडे बघा. आता हे सगळं झाल्याच्या नंतर मी ते आता कटिंग करून घेते. ते आपल्या जी समोरची बाजू असते हुक बाजू, त्याची प्रिन्स कटची इथे कटिंग झालेली आहे आपली, बघू शकता. आता इथे हा गळा मी इथे कट करत नाही आहे. गळ्याचा हा एक्स्ट्रा कापड पण मी घेतलेला आहे. मला इथे डिझाईनचा गळा बनवायचा आहे थोडा. त्यानंतर बघू शकता तुम्हाला दाखवते मी याच्यावर ठेवून. हे बघा खालून ती जी शेवटची लाईन आहे तिकडून आणि तिथे ना खाली त्या साईडने 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. हे बघा इकडे. आणि अशा प्रकारे मी आता या साईडची पण कटिंग करून घेणार आहे. तर सर्वात आधी जो भाग आहे तो मी याच्यावर असा अंथरून घेणार आहे व्यवस्थित. आणि बघा जो आपला आतमधला मुंड्याचा बाजूचा भाग आहे तो छापून घ्यायचा आहे आणि पूर्ण अशी टिक करून घेणार आहे. आणि इथून बघा 1/2 इंच एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. आपण आधीचा पुढचा भाग जो होता ना आपला समोरचा, तिथे पुढच्या साईडने आपण 1/2 इंच वाढवलं होतं आणि इथे आपल्याला पाठीमागच्या बाजूने 1/2 इंच वाढवायचं. आणि जसं आपण छापून घेतलेलं आहे तसं सेम आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचं आहे पूर्ण. बस दुसरं काहीच करायचं नाही आपल्याला याच्यामध्ये. आणि आपलं जे प्रिन्स कट आहे ते अगदी व्यवस्थित आणि छान असं व्यवस्थित येतं.
आता हे सर्व मी आता कटिंग करून घेते. हा भाग पण आता हा देखील आपला भाग कटिंग झालेला आहे. आता हा भाग देखील मी तुम्हाला त्या आपण जो ड्रॉ केला होता त्याच्यावरती ठेवून दाखवते. पाठीमागच्या भागावर बघू शकता तुम्ही. ही बघा, ही शेवटची लाईन खालून, ही शेवटची लाईन, इकडे अर्धा इंच जास्त एक्स्ट्रा कापड आणि बस. आपल्या पूर्ण ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. त्यानंतर आता हा पुढचा भाग मी शिवायला घेते. तुम्ही बघू शकता पूर्ण व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे याची डिझाईन बनवून घेतलेली आहे.